नमस्कार, अवनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: कांद्याची पात, भिजवलेली मसूर डाळ, अद्रक लसूणची पेस्ट आणि मसाले। त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत। कढई छान गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल छान तापलं त्यात आपण मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान तडतडली की आपण जिरे घालून घेऊ। जिरे छान फुलून आले की त्यात लसूण घालून घेऊ। त्याला मस्त हलवून घ्यायचं आहे। आपल्या झटपट वेळेत होणारी भाजी। त्यात आपली चिरलेली कांद्याची पात घालून घ्यायची आहे। त्याला छान परतायचं आहे। 10 मिनिटात ही भाजी टिफिनसाठी म्हणा, शाळेत मुलांना देण्यासाठी 10 मिनिटात भाजी पटकन होते। त्यात भिजवलेली मसूर डाळ घालून घ्यायची आहे। याला मस्त हलवून घ्यायचं आहे। भिजवलेली मसूर डाळ असल्यामुळे भाजी पटकन शिजली जाते। त्यात धने पावडर, हळद, लाल तिखट घालून मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। छान याला आपण आता 5 मिनिट वाफवून घेणार आहोत। छान वाफवून घ्यायचं आहे। आपण याला वाफवून घेतलं आहे 5 मिनिटांनी। आता आपली भाजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।